சி ஜோசப் விஜய் எனும் நான் ஆணையை ஆணையிட்டுள்ளார். பாராளுமன்ற देशाच्या राजकारणामध्ये इतका युथफुल, इतका एनर्जेटिक आणि इतका कॅरिझमॅटिक शपथविधी क्वचितच पार पडला असेल. सी जोसेफ विजय अर्थात थलपती विजय यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून अखेर शपथविधी पार पडला आणि चेन्नईतल्या नेहरू स्टेडियमवरती ज्यावेळी त्यांनी ही शपथ घेतली त्यावेळी झालेला जल्लोष हा राज्यपालांसाठी सुद्धा एक संदेश आहे. तमिळनाडूची जनता या क्षणाची किती आतुरतेनं वाट पाहत होती हेच या जल्लोषानं दाखवून दिलं. 51 वर्षांचे आहेत थलपती विजय. 2 फेब्रुवारी 2024ला त्यांनी TVK या पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या 2 वर्षानंतर 10 मे 2026ला ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. तमिळनाडूच्या इतिहासामधला हा अत्यंत टर्निंग पॉईंट म्हणायला हवा. गेल्या 6 दशकांपासून तमिळनाडूचं जे राजकारण द्रविड राजकारणाच्या भोवती फिरत होतं त्याला आता एक वेगळा पर्याय विजय देणार का, हा या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि ज्यावेळी चेन्नईमध्ये हा शपथविधी पार पडत होता त्यावेळी विजय यांच्या चाहत्यांना 13 वर्षांपूर्वी 2013चा तो प्रसंगसुद्धा नक्कीच आठवत असेल. याच चेन्नईतल्या नेहरू स्टेडियममध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दलचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. ज्या कार्यक्रमामध्ये विजय यांना VVIPच्या शेवटच्या रांगेत बसवलं गेलेलं होतं. त्याचवेळी विजय यांचा तलैवा नावाचा पिक्चर आलेला होता आणि त्याच्यामधून त्यांच्या पॉलिटिकल ॲम्बिशन्स जाणवू लागल्यामुळं कदाचित त्यावेळी जयललिता आणि विजय यांच्यामध्ये काहीसं बिनसलेलं होतं आणि त्याचाच राग जयललिता यांनी अशा पद्धतीनं काढलेला होता. आता 13 वर्षानंतर त्याच स्टेडियममध्ये AIADMK सारख्या जयललितांच्या पक्षाला पराभूत करून आज विजय स्टेजवरती होते आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. सोबतच या सोहळ्याची अजून काही वैशिष्ट्ये आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी विजय यांनी जो परिधान केलेला वेश होता तो पण नेहमीच्या परिचित ठोकळी वेशभूषेला छेद देणारा होता. फॉर्मल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर आणि नंतर त्याच्यावरती ब्लॅक कोट असा अतिशय युथफुल असा त्यांचा ॲपिरियन्स होता. शपथविधी पार पडल्यानंतर त्यांनी अगदी स्वतः जेनझी स्टाईलमध्ये एक सेल्फी व्हिडिओसुद्धा उपस्थितांचा घेतला, गर्दीचा घेतला आणि ही दृश्य जी आहेत ती भारतीय राजकारणामध्ये फार क्वचित दिसतात. ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचा जो आवेश होता, जो डायलॉग त्यांनी म्हटला त्यानं पण संपूर्ण स्टेडियम अक्षरशः भारावून गेलं. हे तमिळनाडूमध्ये आता खऱ्या सेक्युलरिझमची आणि खऱ्या सोशल जस्टिसची सुरुवात आहे अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी शपथविधीच्या आधी केलं आणि एक प्रकारे चित्रपटातला डायलॉग वाटावा अशा थाटामधली ही शपथ होती. अर्थात राज्यपाल त्यावेळी बरेच अस्वस्थ झालेले होते. त्यांनी विजय यांना नंतर थांबवलं आणि पुन्हा शपथ घ्यायला सांगितली. पण तो सगळा सीन जो आहे म्हणजे जरी तुम्हाला भाषा कळली नसेल तरी त्याच्यातला भाव जो आहे तो नक्कीच जाणवेल अशा पद्धतीचा आहे. ऐका. நான் சி ஜோசப் விஜய் எனும் நான் आत्ता TVKच्या 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. जे इतर मित्रपक्ष TVK सोबत सहभागी झालेले आहेत सत्तेमध्ये त्यांच्यापैकी कुणीही शपथ घेतलेली नाही आहे.
काँग्रेसकडनं असं सांगितलं जात होतं की आता शपथविधी झाल्यानंतर ज्यावेळी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध होईल त्याच्यानंतर ते सरकारमध्ये सहभागी होतील आणि आजच्या शपथविधीनंतर अवघ्या 3 दिवसामध्ये 13 मेच्या आत राज्यपालांनी विजय यांना त्यांचं विश्वासमत जे आहे ते सिद्ध करायला सांगितलेलं आहे. तिथं खरी त्यांची परीक्षा असणार आहे. आत्ता 120चं बहुमत 118 हा बहुमताचा आकडा आहे, मॅजिक फिगरचा आकडा आहे आणि 120 आमदार गोळा करण्यामध्ये विजय यशस्वी झालेले आहेत. खरं तर राजभवनामध्ये 3 दिवसामध्ये 3 वेळा ते पोहोचलेले होते. 35% मतं तमिळनाडूच्या जनतेनं TVK या पक्षाला दिलेली आहेत. 108 जागा पहिल्याच प्रयत्नामध्ये दिलेल्या आहेत. पण तरीसुद्धा राज्यपालांना मात्र सगळ्या गोष्टी चेक करायच्या होत्या. एरवी भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जे केलं जात नाही ते इथं केलं जात होतं आणि या सगळ्या पाठीमागं सुद्धा एक वेगळंच राजकारण दडलेलं आहे. आजच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी काँग्रेसच्या वतीनं उपस्थित होते. फार कमी शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी थेट उपस्थिती लावतात आणि इथं त्यांनी उपस्थित राहणं याचा अर्थ काँग्रेस आणि TVKची युती ही पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्रित मजबूत राहणार का? त्याचा 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही परिणाम दिसणार का? विजय अवघ्या 51 वर्षांचे आहेत. राहुल गांधी आणि त्यांची युती तरुणाईला विशेष करून भारावणार का? हा सुद्धा या निमित्तानं एक मोठा प्रश्न आहे. आज जेव्हा शपथविधीनंतर विजय यांनी पहिल्या फाईलवरती सही केली त्याच्यामध्ये 3 निर्णय त्यांनी महत्त्वाचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय आहे 200 मेगावॅट वीज ही तमिळनाडूमध्ये मोफत केली गेलेली आहे. दुसरा निर्णय आहे महिलांसाठी स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे आणि तिसरा निर्णय युवकांसाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ड्रग विरोधी पथकाची स्थापना जे त्यांचं निवडणूक आश्वासन होतं त्यानुसार करण्यात आलेली आहे. या संपूर्ण शपथविधी सोहळ्यामध्ये काही प्रोटोकॉलला सुद्धा त्यांनी छेद दिला. ज्या स्टेडियमवरती त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्याच शपथविधी म्हणजे त्याच स्टेजवरती नंतर त्यांनी सभेला उद्देशून एक भाषणसुद्धा केलं आणि त्याच्यामध्ये काही राजकीय इशारेसुद्धा दिलेले आहेत. पहिला इशारा हा होता की या सरकारमध्ये केवळ एकच पॉवर सेंटर असणार आहे, दुसरं कुठलं पॉवर सेंटर नसेल. दुसरा इशारा काही इतर पक्षांना होता की जर त्यांना असं वाटत असेल की आपण काहीतरी या सरकारला धोका पोचवू, चूक घडवून आणू विजय यांच्याकडनं तर ते तसं होणार नाही. मी स्वतः चूक करणार नाही आणि ती चूक करण्याचा म्हणजे ती तुम्हीसुद्धा करू नका असं त्यांनी सांगितलं. आपली काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, आपण केवळ तमिळनाडूच्या जनतेची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत हे सुद्धा त्यांनी या भाषणामध्ये सांगितलं. राहुल गांधींचा उल्लेख त्यांनी बिग ब्रदर असा सुद्धा केला आणि तो देखील फार महत्त्वाचा होता. व्यासपीठावरती राहुल गांधी हे या शपथविधी सोहळ्याला पूर्ण वेळ उपस्थित होते. अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांची उपस्थिती ही सुद्धा लक्षवेधी होती. तुम्हाला माहिती आहे की विजय यांच्या खाजगी जीवनामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये त्यांनी 28 वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेत आपली पहिली पत्नी संगीता हिला घटस्फोट दिला आणि त्याच्यानंतर त्रिशा आणि त्यांच्या संबंधांची बरीच चर्चा चालू आहे. 4 मे निकालाच्या दिवशीसुद्धा त्रिशा यांचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी विजय यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या होत्या आणि आजसुद्धा शपथविधी सोहळ्यामध्ये त्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. त्रिशा यांचा माध्यमांच्या मध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यानुसार खरोखर पक्षामध्ये प्रवेश होतोय का? विजय यांनी 2 जागांवरनं निवडणूक लढवलेली आहे, त्यापैकी एका जागावरती त्या निवडणूक लढवत आहेत का हे आपल्याला नंतर कळेलच. पण या सगळ्या उपस्थितीची चर्चा मात्र आजच्या दिवसभरामध्ये फार झालेली आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि आवेशपूर्ण असा हा शपथविधी पार पडलेला आहे. तिकडे याच शपथविधीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि DMKची जी युती तुटली त्याच्याबद्दल सुद्धा भाष्य केलेलं आहे. काँग्रेस कशी विश्वासघातकी आहे याचं उदाहरण पंतप्रधान मोदी देत आहेत. म्हणजे शिवसेना आणि अकाली दल यासारख्या पक्षांना हे ऐकल्यानंतर काय वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि बेंगळुरूमध्ये सभा असताना तमिळनाडूबद्दल बोलावं एवढी भीती पंतप्रधान मोदींना या युतीची का वाटावी हा खरं तर प्रश्नच आहे. आता तमिळनाडूमधलं हे समीकरण जेव्हा काँग्रेस आणि TVKचं बनतं आहे त्यावेळी एक लक्षात घ्या, कर्नाटक, तेलंगणा, केरळ इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत आणि या सरकारमध्ये काँग्रेससुद्धा TVKसोबत सहभागी होते तमिळनाडूमध्ये.
याच्या आधी DMKमध्ये युती असतानासुद्धा काँग्रेस सत्तेत सहभागी नव्हती. आता ते सत्तेत आहेत आणि ज्यावेळी TVK सारखा पक्षसुद्धा नवीन आहे, त्यांना काही गोष्टींची ॲडमिनिस्ट्रेशनची गरज आहे, अनुभवाची. अशावेळी काँग्रेसची ही सगळी फौज त्यांच्या मदतीला कशी उतरते, ही केमिस्ट्री कशी वर्कआउट होते आणि 2029ला काही समीकरण दक्षिणेतून बदलाची सुरुवात करते का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. शपथविधी सोहळ्याबद्दल, विजय यांच्या आजच्या एकूण वर्तनाबद्दल तुमच्या कमेंट्स काय आहेत नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.